चल पुढं आपण काय फॅक्टरल नोटेशन पाहिलं, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन बाकी होते ते सॉल्व्ह करूयात आणि मग परम्युटेशन काय असतं ते शिकूया. क्वेश्चन नंबर 6 मधलं 3 झाले होते, 4थं चालू होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 मधलं 6 मधलं 4 काय दिलेलं आहे? n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू n माइनस 3 फैक्टोरियल इज टू n फैक्टोरियल अपॉन 5 फैक्टोरियल इंटू n माइनस 7 फैक्टोरियल इक्वल टू 1:6. रेशो दिया है, कैलकुलेट करना क्या करना है आपको? फाइंड n बोला हुआ है. अगर ये रेशो दिया हुआ है तो कैसे सॉल्व करेंगे? पहला रेशो एज इट इज 3 फैक्टोरियल इंटू n माइनस 3 फैक्टोरियल इंटू ये उल्टा होकर मल्टीप्लाई होता है तो डिनोमिनेटर ऊपर चला जाएगा n माइनस 7 फैक्टोरियल डिवाइडेड बाय n फैक्टोरियल विच इज इक्वल टू 1/6. n फैक्टोरियल तो चला जाएगा. अब ये 5 फैक्टोरियल ये 3 फैक्टोरियल मतलब 5 से 3 फैक्टोरियल तक पहुंचा जा सकता है. अब आपको पता है कि माइनस के अंदर क्या सीन होता है? n माइनस 3 फैक्टोरियल है. अगर मैं फैक्टोरियल ये कैलकुलेशन लिखते जाऊं तो n माइनस 3 इंटू n माइनस 4 इंटू n माइनस 5 इंटू n माइनस 6 इंटू n माइनस 7 फैक्टोरियल. अगर n प्लस 3 होता तो n प्लस 2 n प्लस 1 n ऐसे चला जाता. अगर माइनस होता है तो जो असल में ऐसा लगता है कि ये कम करते जाएंगे तो ये मिलेगा ऐसा लगता है, लेकिन उल्टा होता है. इसको कम करेंगे तो ये बढ़ते जाएगा मतलब 8 9 10 ऐसे आएगा. तो मुझे क्या करना है, मैं इसको लिखूंगा. इसको क्या लिखूंगा? 1/3 फैक्टोरियल एज इट इज. इसको लिखना है n माइनस 3 n माइनस 4 n माइनस 5 n माइनस 6 और n माइनस 7 फैक्टोरियल. ये लिख दिया हमने. हाँ लिख दिया. हाँ इनटू आयोडा ये जो 5 फैक्टोरियल इसको मैं यहाँ पर लिखता हूँ. 5 फैक्टोरियल को मैंने लिखा 5 इंटू 4 इंटू 3 फैक्टोरियल इंटू n माइनस 7 फैक्टोरियल जैसे कि वैसा एंड दिस इज इक्वल टू 1/6. बताइए n माइनस 7 चला गया, 3 फैक्टोरियल 3 फैक्टर चला गया. अब ये उधर आके मल्टीप्लाई करेगा और 6 इधर आके मल्टीप्लाई करेगा तो 6 इंटू 5 इंटू 4 और इधर आएगा n माइनस 3 n माइनस 4 n माइनस 5 और n माइनस 6. देखो यहाँ 4 नंबर्स है और चारों कॉन्सेक्यूटिव है. कॉन्सेक्यूटिव ये सारे नेचुरल नंबर्स होते हैं और सारे कॉन्सेक्यूटिव है. छोटा उससे बड़ा उससे बड़ा उससे बड़ा उनका मल्टीप्लिकेशन. अगर मान लो n की वैल्यू सबसे बड़ा क्या है 6 है, n की वैल्यू अगर 10 लेते हैं तो 10 माइनस 3 7 फिर 6 7 6 5 4 ये सबसे बड़ा है. लेकिन इधर तो 3 ही नंबर्स है और सब कॉन्सेक्यूटिव चाहिए. बराबरी कब होगी? जब कॉन्सेक्यूटिव रहेगा. तो देखिए 5 4 दिखाई दे रहा है, इसको मैं 3 इंटू 2 लिख सकता हूँ. तो मैंने 5 इंटू 4 एज इट इज लिखा और इसको लिखा मैंने 3 इंटू 2. तो ये हो गया सबसे बड़ा वाला और ये हो गया ये और ये हो गया ये और ये हो गया ये. तो किसी भी एक को लेंगे तो आपको n का वैल्यू मिल जाएगा. n माइनस 3 इज इक्वल टू 5 लिया तो n का वैल्यू कितना आया 8. बताइए क्या दिक्कत है? ठीक है. आगे क्वेश्चन नंबर 5. टू n फैक्टोरियल divided by 7 factorial 2n minus 7 factorial is to n factorial upon 4 factorial into n minus 4 factorial equals to 24 is to 1. लक्षात घ्या 2n फॅक्टोरियल ज्यावेळेस दिलेलं असतं, जब हमें 2n फॅक्टोरियल दिया है तो ऐसी गलती कभी मत करना कि 2 सेपरेट और n फैक्टोरियल सेपरेट. अर्थ का अनर्थ हो जाएगा क्योंकि 2n फैक्टोरियल का मतलब होता है 2n इंटू 2n माइनस 1 इंटू 2n माइनस 2. लेकिन अगर आप सेपरेट लिख देते हो तो इसका मतलब हो जाएगा n माइनस n फैक्टोरियल n इंटू n माइनस 1 इंटू n माइनस 2. तो ये और ये गलत हो जाएगा. आ रही बात समझ में? हाँ तो इसको समझेंगे 2n फैक्टोरियल और 2 सेपरेट इंटू n फैक्टोरियल दोनों अलग चीजें हैं. तो अब आपके पास 2n फैक्टोरियल ये है और यहाँ पर 2n माइनस 7 है, मतलब इसको पीछे ले जाना पड़ेगा. 2n फैक्टोरियल है, इसको क्या लिख सकते हैं 2n इंटू 2n माइनस 1 2n माइनस 2 2n थोड़ा इधर से लिखता हूँ मैं जगह ज़्यादा लगेगी.
2n into 2n minus 1, 2n minus 2, 2n minus 3, 2n minus 4, 2n minus 5, 2n minus 6, 2n minus 7 factorial divided by, अब ये उल्टा होके मल्टीप्लाई होने वाला है, ऊपर आएगा 4 फैक्टोरियल n minus 4 फैक्टोरियल डिवाइडेड बाय n फैक्टोरियल विच इज इक्वल टू 24 by 1। तो ये ऊपर 4 फैक्टोरियल तो 7 फैक्टोरियल को कैसे लिखेंगे, 7 into 6 into 5 into 4 फैक्टोरियल और 2n minus 7 फैक्टोरियल एज इट इज, और ये क्या है n फैक्टोरियल है। सर ये लास्ट में यूज होता है n minus 4। हाँ n को भी लिखना पड़ेगा क्योंकि ऊपर n minus 4 फैक्टोरियल, तो n फैक्टोरियल को लिखेंगे n into n minus 1 into n minus 2 into n minus 3 into n minus 4 फैक्टोरियल। तो ये n minus 4 फैक्टोरियल इसके साथ जाएगा, 4 फैक्टोरियल इसके साथ जाएगा, 2n minus 7 फैक्टोरियल इसके साथ जाएगा, वो n भी चला जाएगा। तो आपके पास क्या बचा है, 2 times 2n minus 1, इसमें से 2 कॉमन निकाला into 2n minus 1 into 2n minus 3, इसमें से 2 कॉमन निकाला तो n minus 2 into 2n minus 5, इसमें से 2 कॉमन निकाला n minus 3 डिवाइडेड बाय, क्या बचा आपके पास, 7 into 6 into 5 into n minus 1 into n minus 2 into n minus 3 is equals to 24। हाँ 24, तो क्या होगा n minus 2 n minus 1 n minus 1 आपस में कैंसिल, n minus 2 n minus 2 आपस में कैंसिल, n minus 3 n minus 3 आपस में कैंसिल, ठीक है। तो ऊपर आपके पास क्या बच रहा है, 2 into 2 into 2 into 2, 2 का कितने बार मल्टीप्लिकेशन है, तो 6 से कट हो जाएगा 3 से, ठीक है। ये 2 3 जा कर देते हैं और 12 2 दूनी 4 4 दूनी 8 8 3 8 3 24, ठीक है। तो आपके पास उधर 3 बचा है और यहाँ पर क्या बचा है, 2n minus 1, फिर 2n minus 3, फिर 2n minus 5 which is equals to ये 7 into 3 into that 3 9 into 5, तो मतलब मैंने इसी को ऐसे लिखा 9 into 7 into 5, कुछ नहीं है, बस क्लियर कट नंबर्स का मल्टीप्लिकेशन है, इधर के नंबर्स उधर लेके गया होगा, ठीक है। हाँ अब आपको क्या दिखाई दे रहा है यहाँ पे, अगर मान लो ये ना आप कुछ रखते हो, 10 रखते हो, कुछ भी रखो, 5 रखो, चलो n का वैल्यू 5 रखा तो 5 to 10 10 में से 1 चला गया, 9 बचा, फिर यहाँ 5 रखा 7 बचा, फिर यहाँ 5 रखा तो 5 बचा, अरे मतलब n का वैल्यू 5 ही है क्योंकि वो आ रहा है, हमने तो रैंडमली लिया था, लेकिन यहाँ से एक समझ आता है कि ये कॉन्सेक्यूटिव ऑड इंटीजर्स है, 2n minus 1 2n minus 1 2n minus 3 ये कॉन्सेक्यूटिव ऑड इंटीजर्स है, तो इधर भी कॉन्सेक्यूटिव ऑड इंटीजर्स है, तो इनमें से सबसे बड़ा कौन है, 2n minus 1 है। देखो 2n है, 2n में से 1 कम करेंगे तो जो क्वांटिटी बचेगी वो ज़्यादा रहेगी, जब 2n में से आप 3 कैंसिल कर रहे हो, तो दिस इम्प्लाइज 2n minus 1 होना चाहिए 9, 2n minus 3 होना चाहिए 7 एंड ये होना चाहिए, लेकिन किसी एक की जरूरत है हमें, तो 2n हो जाएगा 10, तो n का वैल्यू आएगा 5, लिख लो। कल का होमवर्क बता रहा हूँ आपको, जो डेरिवेटिव टॉपिक है आपका पहला वाला, उसके मिसलेनियस के अंदर क्वेश्चन नंबर 1 होता है ऑब्जेक्टिव क्वेश्चंस का, तो क्वेश्चन नंबर 1 के अंदर जितने ऑब्जेक्टिव है उनको सॉल्व करके लाना है डेरिवेटिव का, और इनडिफरेंट इंटीग्रल का। इनडिफरेंट इंटीग्रल के अंदर पहले क्वेश्चन के अंदर 20 ऑब्जेक्टिव है, ठीक है, तो वो 20 ऑब्जेक्टिव मुझे सॉल्व करके चाहिए, सिर्फ ऑप्शन नहीं लिखना है, ठीक है, मुझे सॉल्व करके चाहिए अच्छे से मतलब समझ में आया ऐसा कि भैया सॉल्व करके ऑप्शन लिखा है, और मतलब 2 टॉपिक के डेरिवेटिव और इनडिफरेंट इंटीग्रल। डेरिवेटिव के अंदर है 12 क्वेश्चंस और ये है 20 क्वेश्चंस, तो ये 32 क्वेश्चन सॉल्व करके देखने आपको। तो इसका पर्पज ये है कि इसमें आपका पूरा टॉपिक का रिवीजन हो जाता है, सभी जैसे मान लो डेरिवेटिव चैप्टर है, इसके अंदर जितने भी सब टॉपिक्स दिए हैं, इम्प्लिसिट फंक्शन का डेरिवेटिव है, पैरामीट्रिक फंक्शन का डेरिवेटिव है, हर किसी के ऊपर एक एक क्वेश्चन दिया रहेगा,
तो अगर आपको उन सभी ऑब्जेक्टिव को सॉल्व करना है, इसका मतलब आपको वो सारे कॉन्सेप्ट का डेरिवेटिव आना चाहिए। तो जो नहीं आता है वो आप पीछे जाके देखेंगे कैसे निकाला जाता है, तो उससे वो रिवाइज हो जाएगा। दूसरी चीज, इंडिफरेंट इंटीग्रल को साथ में इसलिए दिया क्योंकि ऑपोजिट प्रोसेस है। इंडिफरेंट इंटीग्रल के 20 क्वेश्चन सॉल्व करोगे तो उसमें सब्स्टिट्यूशन मेथड के अंदर की अलग अलग चीजें, स्क्वायरिंग, कंप्लीटिंग स्क्वायर वाले मेथड के एग्जांपल्स आएंगे, इंटीग्रेशन बाय पार्ट्स आएगा, पार्शियल फ्रैक्शन आएगा। तो एक एक दो एग्जांपल सॉल्व करने के लिए आपको मेथड देखना पड़ेगा अगर नहीं आता है तो, और वो मेथड रिवाइज हो जाएगा। ठीक है, तो कल आते हो कि 2 चीजें करके आनी है, नहीं तो नहीं आना है। क्वेश्चन नंबर 7 में आपको ये प्रूव करना है, तो हम लोग LHS ले लेते हैं। तो LHS क्या दिया, n फैक्टोरियल अपॉन r फैक्टोरियल n माइनस r फैक्टोरियल प्लस n फैक्टोरियल अपॉन r माइनस 1 फैक्टोरियल n माइनस r प्लस 1 फैक्टोरियल। ये लिया है, आपको ये प्रूव करना है। तो देखो दोनों में से क्लियरली n फैक्टोरियल कॉमन दिख रहा है आपको, जो बच रहा है उसको थोड़ा ध्यान से देखेंगे। यहाँ r माइनस 1 फैक्टोरियल है, तो यहाँ के r फैक्टोरियल को आप लिख सकते हो r इंटू r माइनस 1, पीछे जाया जा सकता है। फिर यहाँ n माइनस r है, यहाँ n माइनस r प्लस 1 है, मतलब ये ज्यादा है। फॅक्टरियल तर घेऊ शकत नाही ना आपण कॉमन, झालं ना फॅक्टरियल कॉमन घेतलं ना आपण याच्यामध्ये, ते कॉमन घेऊ शकत नाही ना। क्यों? आता कसं ते वेगळं होऊन जाईल। नहीं होगा, क्यों होगा? क्योंकि वो अंदर फैक्टरियल का नंबर होता है ना, तो आप इसको अंदर ले जाके मल्टीप्लाई फिर से कर सकते हो ना। कॉमन ले जाने नहीं ले जा सकते, ऐसा कहाँ हमने रूल दिखा है, पता है मुझे, हमने ऐसा नहीं देखा। हमने जो देखा है कि a प्लस बी होल फैक्टोरियल इज नॉट इक्वल टू a फैक्टोरियल प्लस b फैक्टोरियल। कॉमन का हमने कुछ देखा ही नहीं है। और समझ लो इस बात को कि कॉमन वो एक नंबर है, उसको कॉमन क्यों नहीं ले सकते आप, फैक्टर है ना वो। तो मैं n फैक्टोरियल को बाहर ले रहा हूँ, मतलब क्या कर रहा हूँ, जैसे मान लो कि आपके पास 2x प्लस 4x स्क्वायर है, या फिर xy है, या फिर 4y है। अब इसमें से क्या हम लोग 2 कॉमन नहीं लेते, तो उस समय हम सिर्फ फैक्टर को कॉमन ले रहे हैं। तो फैक्टर तो कहीं भी कॉमन ले जा सकते हैं ना। बस शर्त ये है कि जब आप उसको अंदर फिर से मल्टीप्लाई करेंगे तो वापस पहले जैसा मिले। करो इसको अंदर मल्टीप्लाई, क्या दिक्कत है 1 से नहीं मल्टीप्लाई। सर, नीचे का r माइनस 1 ये ना सुन। हाँ, तो नहीं हमने क्या किया, r फैक्टोरियल को सिर्फ r इंटू r माइनस 1 फैक्टोरियल लिखा है। हाँ, अभी कुछ किया ही नहीं उसको, सिर्फ r फैक्टोरियल को r इंटू r माइनस 1 फैक्टोरियल लिया है हमने, कुछ भी नहीं किया। अब n माइनस r को देखिए, n माइनस r प्लस 1 को देखिए, इनमें से कौन बड़ा है? सर ये फॅक्टरियल घेऊन नेमच आहे का, n माइनस r म्हणजे तर माइनस करतो ना आपण, तर प्लस 1 आणि माइनस 1 कॅन्सल होईल, n माइनस r कॉमन घेऊ शकतो आपण फॅक्टरियल। क्या बोले? n माइनस r आहे ना, ते फॅक्टरियल त्याचं जर फॅक्ट इकडचं माइनस 1 करतो आपण, ते केलं की प्लस 1 आणि माइनस 1 कॅन्सल होईल आणि n माइनस r फॅक्टरियल उरलं तिथे, हां ते कॉमन घेऊ शकतो आपण। आता तेच करायचंय ना, आणखी गेलोच नाही तिथपर्यंत आपण। हाँ, n फैक्टोरियल को कॉमन ले, वहां तक गए नहीं अभी, वही तो बोल रहा था मैं। n माइनस r फैक्टोरियल है और ये r माइनस 1 फैक्टोरियल है। अब ये n माइनस r प्लस 1 है, मतलब ये क्वांटिटी इससे ज्यादा है, तो इसको ऐसे ही रखा, इसमें कोई चेंज नहीं किया, और ऊपर है आपके 1 अपॉन r माइनस 1 फैक्टोरियल एज इट इज। और इसको क्या लिख सकते हैं हम लोग, n माइनस r प्लस 1, और इसमें से एक कम कर दिया n माइनस r फैक्टोरियल। लक्ष्य दे, n माइनस r प्लस 1 है, लिख दिया, उसमें से एक कम होगा, क्या बचा n माइनस r। सर 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 गांधी सर, आज वापस तो संपवतो म्हणून बरं का, नहीं तो वापस हकलला असतं तुला मी। हाँ बेटा, आप डिनोमिनेटर में से क्या क्या कॉमन निकलते देखिए, r माइनस 1 फैक्टोरियल, n माइनस r फैक्टोरियल,
इन दोनों कॉमन ले सकते हैं। तो n फैक्टोरियल डिनोमिनेटर में से कॉमन आया r माइनस 1 फैक्टोरियल आणि n माइनस r फैक्टोरियल कॉमन लिया। ब्रैकेट में क्या बचा आपके पास, पहले टर्म में बचा आपके पास 1 बाय r प्लस दूसरे टर्म में आपके पास बचा n माइनस r प्लस 1। अब ब्रैकेट के अंदर क्या करेंगे, क्रॉस मल्टीप्लिकेशन करेंगे। तो n फैक्टोरियल अपॉन r माइनस 1 फैक्टोरियल इंटू n माइनस r फैक्टोरियल, ब्रैकेट के अंदर n माइनस r प्लस 1 प्लस r डिवाइडेड बाय r इंटू n माइनस r प्लस 1। तो r विल गेट कैंसिल, तो बचा क्या आपके पास n फैक्टोरियल डिवाइडेड बाय r माइनस 1 फैक्टोरियल इंटू n माइनस r फैक्टोरियल। तो ब्रैकेट के अंदर इंटू आपके पास है, ऊपर है n प्लस 1 डिवाइडेड बाय नीचे है r इंटू n माइनस r प्लस 1। तो जरा ध्यान से देखिए n प्लस 1 के बाद n आता है कि नहीं। अगर मैं इसको ऐसे लिखता हूँ n प्लस 1 को पहले लिखा और फिर n फैक्टोरियल को लिखा, नीचे n माइनस r प्लस 1 के बाद में ये आता है, तो n माइनस r प्लस 1 को मैंने पहले लिखा, फिर उसके बाद n माइनस r फैक्टोरियल लिखा, फिर r के बाद r माइनस 1 आता है, तो पहले r को लिखा इंटू r माइनस 1 फैक्टोरियल लिखा। तो बताइए क्या हो गया, ये n प्लस 1 फैक्टोरियल नहीं है न्यूमरेटर, न्यूमरेटर है n प्लस 1 फैक्टोरियल और डिनोमिनेटर ये n माइनस r प्लस 1 फैक्टोरियल है, n माइनस r प्लस 1 फैक्टोरियल इंटू ये हो गया r फैक्टोरियल। तो क्या यही प्रूव करना चाहते हैं। क्वेश्चन नंबर 8 कोणाच मोबाईल आहे रे, बॅग मध्ये पाहिजे म्हणते, वर नाही दिसलं पाहिजे। आणि तुला जाताना विचारून जायचा, तू पटकन उठून गेला, तुला 8 दिवस निलंबित, तू पुढे जाणार नाही क्लासमध्ये। क्वेश्चन नंबर 8 9 फैक्टोरियल अपॉन 3 फैक्टोरियल 6 फैक्टोरियल प्लस 9 फैक्टोरियल अपॉन 4 फैक्टोरियल इंटू 5 फैक्टोरियल विच इज इक्वल टू 10 फैक्टोरियल अपॉन 4 फैक्टोरियल इंटू 6 फैक्टोरियल। क्या करना है, शो करना है, इसके अंदर भी शो करना है। तो LHS ले लेते हैं, LHS इज इक्वल टू 9 फैक्टोरियल अपॉन 3 फैक्टोरियल इंटू 6 फैक्टोरियल प्लस 9 फैक्टोरियल अपॉन 4 फैक्टोरियल इंटू 5 फैक्टोरियल। 9 फैक्टोरियल कॉमन ले लिया, अब इसको क्या लिख सकते हैं हम लोग, 1 अपॉन 3 फैक्टोरियल, यहाँ 4 दिख रहा है तो 3 को एज इट इज रखते हैं, यहाँ 6 दिख रहा है तो इसको लिखते हैं 6 इंटू 5 फैक्टोरियल प्लस 1 अपॉन 4 फैक्टोरियल को लिखा जा सकता है 4 इंटू 3 फैक्टोरियल इंटू 5 फैक्टोरियल एज इट इज। अब क्या कॉमन निकल रहा है, 9 फैक्टोरियल डिवाइडेड बाय ये क्या है 3 फैक्टोरियल कॉमन, 5 फैक्टोरियल कॉमन, ब्रैकेट के अंदर क्या बचा 1/6 प्लस 1/4, तो 9 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फैक्टोरियल 5 फैक्टोरियल 4 प्लस 6 क्रॉस मल्टीप्लिकेशन आणि 6 इंटू 4 24, इसको ऐसे रखेंगे 6 इंटू 4, तो आपके पास आएगा 4 प्लस 6 10 इंटू 9 फैक्टोरियल डिवाइडेड बाय 6 इंटू 5 फैक्टोरियल इंटू 4 इंटू 3 फैक्टोरियल। तो ये क्या बन गया है, ऊपर आएगा 10 फैक्टोरियल, यहाँ आएगा 6 फैक्टोरियल, यहाँ आएगा 4 फैक्टोरियल, ये आपका RHS है। क्वेश्चन नंबर 9 क्या शो करना है, 2n फैक्टोरियल अपॉन 2n फैक्टोरियल अपॉन n फैक्टोरियल इज नथिंग बट 2 raised to n, 2n minus 1 2n minus 3 5 3 1, ठीक है। LHS ले लेते हैं, LHS आपने लिया 2n फैक्टोरियल अपॉन n फैक्टोरियल, तो इसको क्या लिखा जा सकता है 2n minus 1 2n minus 2 2n minus 3, ऐसा करते करते 3 2 1 तक जाएंगे, नीचे n इंटू n minus 1 n minus 2 n minus 3, ऐसा करते करते कहाँ तक जाएंगे 3 2 1, ठीक है।
2 इंटू n, ये क्या है 2n minus 1 2n माइनस 1, ये क्या है n 2 minus 1 इंटू n माइनस 1, ये क्या है 2n माइनस 3, और लिख देते हैं यहाँ पर 2n माइनस 4 2n माइनस 5, और यहाँ लिख देते 5 इंटू 4, तो 2n माइनस 4 में से 2 निकलेगा, बचेगा क्या n माइनस 2 इंटू 2n माइनस 5, ऐसे करते करते 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइडेड बाय n इंटू n माइनस 1 इंटू n माइनस 2 इंटू n माइनस 3 इंटू 1, टू एन माइनस 1 2n माइनस 3 2n माइनस 5 ऑड है, इनको एक साथ लेके लास्ट तक ले जाते हैं, और 2n ये 2 है, ठीक है, तो ये क्या करते हैं, देखिए 2 टाइम्स n 2 टाइम्स n माइनस 1, ऐसा 2 टाइम्स n माइनस 2, ठीक है, ऐसा चलता जाएगा, कहाँ तक चलता जाएगा। अब आप देखिए इन सब में 2 2 लगा रखा है, तो n माइनस 1 n माइनस 1 n माइनस 2 कुछ भी रहने दो, अगर इवन है तो इवन का इवन के साथ मल्टीप्लिकेशन इवन ही आएगा, ऑड है तो भी इवन ही आएगा, मतलब ये जो हमने लिखना स्टार्ट किया है तो ये लास्ट में कहाँ तक जाएगा, सिर्फ 2 तक जाएगा, और ये जो आप लोग ऑड वाला पोर्शन लिख रहे हो 2n माइनस 1 2n माइनस 3, ये कैसे जाएगा 5 इंटू 3 इंटू 1 तक चला जाएगा, ठीक है। अब आपके पास नीचे क्या है n इंटू n माइनस 1 इंटू n माइनस 2, ऐसा करते करते कहाँ तक है ये n माइनस 3 टू 1 तक है, ठीक है। शांत हो इस ये देखो हमें जो प्रूव करना है उसमें से ये वाला पार्ट तो एज इट इज दिखाई दे रहा है 2n माइनस 1 2n माइनस 3 2n माइनस 5 इंटू 5 इंटू 3 इंटू 1 है एज इट इज। हमें क्या लाना है 2 रेज़ टू n लाना है। अब सवाल ये है कि आपके पास ये क्या है 2n 2 टाइम्स n माइनस 1 2 टाइम्स n माइनस 2, ऐसा कहाँ तक जा रहे हो आप लोग 2 तक, सिर्फ e1 n टाइम्स है, ऐसा कहाँ तक जा रहे हैं हम लोग 2 तक e1 नंबर 2 तक जा रहे हैं, लेकिन इसको मल्टीप्लाइड बाय 1 भी किया जा सकता है। सिर्फ e1 नंबर कहाँ, मैं e1 पर्यंत चाललो, 2 नंतर इकडे ऑड वाले आहे ना, नहीं, क्या बोला मैंने मी म्हणलो तो e1 तुमने 2n 2 इंटू n माइनस 1 2 इंटू n माइनस 2, ऐसा अप टू 2 तक इंटू 1 तक जाएगा ना। हाँ हाँ मतलब 2 तक जाएगा, और इंटू 1 भी तो लिखा जा सकता है हाँ। लास्ट में, तो कितने टर्म्स हो गए n माइनस 1 n माइनस 2, ऐसा करते करते 1 तक, तो 1 2 3 4 n माइनस 2 n माइनस 1 n टर्म्स हो गए, तो 2 इज मल्टीप्लाइड बाय n टाइम्स, हाँ 2 इंटू 2 इंटू 2 ऐसा 2 इंटू 1 तक, तो 2 इज मल्टीप्लाइड n टाइम्स, तो क्या होता है 2 रेज़ टू n, 2 को 10 बार मल्टीप्लिकेशन हुआ तो 2 रेज़ टू 10 होता है ना, हाँ सर। ये क्या हो जाएगा 2 रेज़ टू n हो जाएगा, और ये n माइनस 1 n माइनस 2 ये सारे नीचे वाले के साथ में कैंसिल हो जाएंगे। ये जो मैंने कहा ना 2, ये एक्चुअल में इवन नहीं है, इसमें सारे आएंगे ना, सारे आएंगे, क्यों सारे आएंगे बताइए मुझे। देखिए मैंने 2n लिया है, फिर 2 टाइम्स ऑफ n माइनस 1 लिया, ये 2 टाइम्स ऑफ n माइनस 1 कहाँ से मिला आपको 2n माइनस 2 से मिला है। जब 2n माइनस 4 रहेगा तो 2 बाहर निकलेगा तो n माइनस 2 रहेगा, 2n माइनस 6 रहेगा तो 2 बाहर निकलेगा तो n माइनस 3 रहेगा, हाँ ऐसा सब लास्ट तक जाएगा। तो जो इसके साथ है 3 के साथ वाला वो भी कैंसिल हो जाएगा ना,
कईयों को ऐसा लग रहा होगा 3 बचेगा यहाँ पे, क्यों बचेगा? 3 ऊपर वाले के साथ कैंसिल हो जाएगा, तो सारे कैंसिल हो रहे हैं, ठीक है? हाँ त्याच्यापेक्षा सोपं नाही क्या असं नाही 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 ते नाही झालं संपलं, काहीच नाही, मध्ये बोलायचंच नाही, मध्ये बोलायचंच नाही. मला समजलं नाही. तू समजलं नाही असं नाही म्हणलं, याच्यापेक्षा सोपं म्हणलं. आता शांत बस, आता बोलायचं नाही, नाही. नाही. नीट बस, संपला, चान्स गेला, आता नको बोलू. 2n आणि जे उरलेले ते 5 × 3 × 1 बस संपलं. याच्या पुढे काय करायचं नाही, आपल्या आपल्या वहीत करायचं, आपल्या आपल्या मनात करायचं. लिहून घ्या चला. आता पुढचं झालं मतलब पहिलं सिम्प्लिफाय सोपं आहे. 2n + 2 फॅक्टरियल डिवायडेड बाय 2n दिलेले. 2n + 2 मोठा आहे 2n पेक्षा, याला लिहिणार 2n + 2 × 2n + 1 × 2n फॅक्टरियल डिवायडेड बाय 2n फॅक्टरियल. हे कॅन्सल झालं, बस एवढं तुमचं आन्सर आहे. अर्थ बनायला तुम्ही 2 × n + 1 × 2n + 1 एवढंच लिहू शकता बस. सेकंड नंबर का n + 3 फॅक्टरियल अपॉन n² - 4 × n + 1 फॅक्टरियल. या दोघांमध्ये कोण मोठे आहे? n + 3. तुम्ही न्यूमरेटरला लिहू शकता n + 3 × n + 2 × n + 1 फॅक्टरियल डिवायडेड बाय n² - 4 ला तुम्ही लिहू शकता n - 2 n + 2 आणि n + 1 फॅक्टरियलला ॲज इट इज n + 1 n + 1 कॅन्सल झालं, n + 2 n + 2 सुद्धा कॅन्सल झालं, उरलं काय n + 3 बाय n - 2. आगे बढ़ते क्वेश्चन नंबर 3. 1/n फैक्टोरियल माइनस 1/n - 1 फैक्टोरियल माइनस 1/n - 2 फैक्टोरियल. अब इस सब में क्या दिखाई दे रहा है आपको? n फैक्टोरियल सबसे बड़ा है, तो n फैक्टोरियल को नीचे ले जाना पड़ेगा ताकि कुछ कॉमन निकाला जाए. तो n फैक्टोरियल को लिख सकते हो आप n × n - 1 फैक्टोरियल. इसको एज इट इज रखते हैं, इसको पीछे ले जाना पड़ेगा एक घर n - 2 फॅक्टोरियल. सर याला पण मागे घेऊन जाऊ शकतो ना? याला हा त्याला पण मागे घेऊन जाऊ शकतो. कोणाला याला? हां तर ह्याच्यात हे सामावून गेलेलं आहे ना. अच्छा, तो जो सबसे छोटा है वो लेना पड़ेगा. ठीक है, n - 2 तक ले जाना पड़ेगा क्योंकि n - 1 में एक ज़्यादा टर्म है, तो n - 2 और -1/n - 2 जो सबसे छोटा है वहाँ तक आप लोग इसको लेके गए. तो 1/n - 2 फैक्टोरियल जो है इसको आपने कॉमन लिया तो बचेगा क्या? 1/n × n - 1. दूसरे टर्म में बचेगा n - 1, तीसरे में बचेगा सिर्फ 1. तो 1/n - 2 फैक्टोरियल आ गया, तो डिनोमिनेटर में n × n - 1 आ गया एलसीएम. तो यहाँ दोनों भी मौजूद है तो 1 का 1 रहेगा, यहाँ n एब्सेंट है, यहाँ दोनों भी एब्सेंट है, तो n × n - 1 होगा. तो आपको मिलेगा 1/n - 2 फैक्टोरियल इंटू n × n - 1, मतलब ये n फैक्टोरियल. n × n - 1 × n - 2 फैक्टोरियल मतलब ये n फैक्टोरियल है. और ब्रैकेट के अंदर 1 - n, ये होगा -n² + n, ये कैंसिल हो जाएगा. तो आपको मिलेगा 1 - n² डिवाइडेड बाय n फैक्टोरियल. ये आंसर जो भी है सिंप्लीफाई करना, सिंप्लीफाई करते हुए ले जाना है इसको. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर पहले या फोर्थ में n × n फैक्टोरियल प्लस n - 1 फैक्टोरियल प्लस n² × n - 1 फैक्टोरियल प्लस n + 1 फैक्टोरियल. ठीक है,
उत्तर ते नाही आहे. जर वेगळे दिले, उत्तर वेगळे दिले. हा. बुकमध्ये जाऊन सर त्यांनी ना तिथं बाकी बोल नको, शांत बस. कोणतं होतं हे? तिसरा तिसरं ना? हां आन्सर काय करायचं त्याच्या ग्राउंड त्यांनी आहे तसे ठेवलेले, आपण एक स्टेप पुढे गेलेले. त्यांनी 1 मायनस एन स्क्वेअरला 1 मायनस एन इंटू 1 प्लस एन लिहिलं. खाली आपल्याकडे एन इंटू एन मायनस 1 आहे इंटू एन मायनस 2 फॅक्टोरियल आहे. तर याला जर तुम्ही याच्यातून मायनस बाहेर काढलं तर हे पुढे जाईल एन मायनस 1 आणि कॅन्सल होईल. म्हणजे उरत तुमच्याकडं मायनस ऑफ 1 प्लस एन डिवायडेड बाय एन इंटू एन मायनस 2 फॅक्टोरियल. असा आन्सर दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्ही हे पण लिहू शकतात, हे पण लिहू शकतात. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिसते रे? n इंटू एन फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये n मायनस 1 आहे. हे n मायनस 1 आहे, ह्याच्यामध्ये पण n मायनस 1 आहे. हे n मायनस 1 आहे, ह्याच्यात पण n मायनस 1 आणता येईल. म्हणजे n मायनस 1 आणले असेल तर n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल प्लस n मायनस 1 फॅक्टोरियल प्लस n स्क्वेअर सर n. थोडं हे करून टाका ना, एन मायनस वन फॅक्टरीन कॉमन घेऊ शकत नाही. एन मायनस टू करा त्यावर एन मायनस वन कॉमन घेतलं. का सर एन मायनस वन फॅक्टरियल थोडी घेऊ शकतो आपण. तो एन मायनस वन n प्लस 1 फैक्टोरियल को आप लिख सकते हो n प्लस 1 इंटू n माइनस 1 फैक्टोरियल. n प्लस 1 एक से कम हो गया n और एक से कम हो गया n माइनस 1 फैक्टोरियल. यहाँ n माइनस 1 फैक्टोरियल है, उसको बाहर लिया. इस वाले टर्म में भी n है, इस वाले टर्म में भी n है और इस वाले टर्म में भी ये n दोनों को भी है. तो आप n इंटू n माइनस 1 फैक्टोरियल कॉमन ले सकते हो. तो ये n दोनों में से कॉमन निकला, दोनों में से n माइनस 1 निकला. तो पहले टर्म में क्या बचेगा n, यहाँ पर क्या बचेगा 1. ठीक है, ठीक है. फिर यहाँ पे से n इंटू n माइनस 1 बाहर निकला तो यहाँ बचेगा n. फिर यहाँ से n इंटू n माइनस 1 बाहर निकला तो बचेगा n प्लस 1. तो फाइनली हमें मिलेगा n इंटू n माइनस 1 फैक्टोरियल और ब्रैकेट में n प्लस 1 3n प्लस 2. हाँ मतलब ये तो n फैक्टोरियल है ना, 3n प्लस 2 एज इट इज. और n इंटू n माइनस 1 क्या होता है, n फैक्टोरियल होता है. ठीक है, बाकी बचे हुए क्वेश्चंस आपके लिए होमवर्क है, कल आते वक्त सॉल्व करके लाना है. 5th 6th 7th 8 मतलब जितना फैक्टोरियल के बारे में समझना है वो हम लोग समझ चुके हैं. मैं इसका फोटो ग्रुप पे डाल दूंगा इसके सॉल्यूशंस का. पहले मन से ट्राई करना, अगर कहीं अड़चन आती है. अड़चन ये क्योंकि इसको सिंप्लीफाई करना है, तो सिंप्लीफाई आप आपके हिसाब से कर सकते हो किसी सर्टेन लेवल तक ले जाकर. उनको क्या एक्सपेक्टेड है, अगर वो नहीं आता है आपका आंसर तो आप उसके अंदर सोल्यूशन देख लेना. ठीक है, तो मैं बचे हुए 4 क्वेश्चंस का ग्रुप पे फोटो डाल देता हूँ. 4 ही बचते हैं ना, 5, हाँ 4 ही बचते हैं, 8 ही क्वेश्चन है. तो जो बचे हुए 4 क्वेश्चन है उसमें भी यही सब किया हुआ है. अब हम लोग सीधा परम्यूटेशन स्टार्ट करते हैं. ठीक है, तो देख लो कि ये सारे डाल देता हूँ. अभी इसको लिखने में टाइम वेस्ट मत करो. ये 10 के 10 डाल देता हूँ, फिर से सॉल्व कर दो. ठीक है, हाँ अभी आगे बढ़ते हैं हम लोग. पूरा क्वेश्चन नंबर 10 ही डाल देता हूँ. तो सीन ये है कि हमने फैक्टोरियल नोटेशन इसलिए, कौन बोल रहे काबर थोडा आले विचारलं क्लास कधी कोणी विचारलं. हां उठून उभं आहे, उठून उभं आहे. माहिती होतं. मग काय करायचं माहिती, त्याला काय बोललं, मला बोलायचं असतं.
उठून उभं राहायचं. तुला कोणी नियम सांगितलं नाही का? सर आलोच म्हणतो. मग कोणी सांगितलं नाही, सर्जरी केली नाही का? बरं, बस खाली. क्लासचे नियम असे आहेत आपल्या, क्लासमध्ये मोबाईल फोन बॅगमध्ये गेला पाहिजे. क्लासमध्ये आल्या क्लासचं लेक्चर वेगवेगळं आपापसात बोलायचं नाही. लक्षात येते? 5 मिनिटापेक्षा जास्त उशीर झाला नाही पाहिजे. आणि दिलेलं होमवर्क कम्प्लीट करून यायचं, नाही द्यायचं नाही. आलं लक्षात? तर त्यातलं तू एक रूल ब्रेक केलास, ते म्हणजे बोललास. तर काल तो ॲबसेंट होता, मोठं काम केलं म्हणून आता तुला बसवतोय मी. तर बेटा आपल्या टॉपिकचं नाव आहे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. बघा, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे आपल्याला शिकायचं. सगळ्यात पहिले आपण परम्युटेशन शिकणार आहे, त्यानंतर कॉम्बिनेशन. पण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन यांना ज्या पद्धतीने डिफाईन करण्यात आलेले आहे, तर ती डेफिनेशन समजण्यासाठी तुम्हाला फॅक्टरियल नोटेशनचं नॉलेज असणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्याच्या पहिले आपण फॅक्टरियल नोटेशन शिकले. बरं, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन शिकण्याच्या पहिले फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन आणि फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन ह्या दोन गोष्टी पुस्तकामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. ॲक्च्युली फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन ह्या ज्या आहेत त्या आपल्या रेग्युलर यूज मधल्या कॉमन लॉजिक मधली गोष्ट आहे. म्हणजे कसं, समजा तुमच्याकडे 2 फिजिक्सचे पुस्तक आहेत आणि 4 मॅथ्सचे पुस्तक आहेत, तर तुम्हाला त्यातलं एकच सिलेक्ट करायचं आहे. बरोबर आहे? तुम्हाला त्यातलं एकच सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्याजवळ किती वेगवेगळे वेज आहेत ते सिलेक्ट करण्यासाठी? कोण कोण किती वेगळे वेगळे पुस्तक घेऊ शकता तुम्ही? 6 डिफरंट ऑप्शन्स आहेत ना तुमच्याकडे, कारण 2 फिजिक्स आहेत आणि 4 मॅथ्सचे पुस्तक आहेत. तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. कोणतं मी एक सिलेक्ट करायचं आहे, कळतंय का? मग तुमच्याकडे किती डिफरंट वेज आहेत सिलेक्ट करण्यासाठी? 6 डिफरंट वेज आहेत. तुम्ही काय केलं? 2+4 केलं. पण ही जी सिच्युएशन होती सध्याची, ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही नंबर ऑफ डिफरंट तुमच्याकडे ज्या पॉसिबिलिटीज होत्या त्या चेक केल्या ऍडिशन करून. पण आता हे जर समजा मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला औरंगाबादहून पुण्याला जायचंय, पुण्याहून मुंबईला जायचंय, तर औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी तुमच्याकडे 3 ट्रेन्स आहेत, 1, 2, 3. आणि पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तुमच्याकडे 2 प्लेन आहेत, ए आणि बी नावाचे. तर तुमच्याकडे जाण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग तुम्ही ऑक्युपाय, म्हणजे कोणकोणते वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकता? तर तुम्ही औरंगाबादहून निघाले, वन नंबरच्या ट्रेननं पुण्याला पोहोचले आणि 1 नंबरची ट्रेन घेऊन ए नावाच्या प्लेननं तुम्ही मुंबईला पोहोचले. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही काय केलं? 1 आणि ए चा वापर केला. बरोबर आहे? दुसरं तुमच्याकडे काय होऊ शकते? 1 नच जाणार पण बी प्लेनचा वापर करणार. तुम्ही 1 आणि बी चा वापर केला. पुन्हा तुम्ही काय करणार? 2 न गेले आणि ए न मुंबईला गेले, परत 2 न पुण्याला गेले आणि बी न मुंबईला गेले. म्हणजे तुम्ही 2A आणि 2B केलं. परत तुम्ही 3 न गेले, ए न गेले, 3 न गेले, बी न गेले. टोटल किती झाले तुमच्याकडे चान्सेस? या केस मध्ये तुम्ही काय केलं? 1 2 3 3 × 2 केलं. इथं 3+5 3+2 केलं का रे? कळतंय का? इथं इंडिपेंडन्सी आहे. तुम्ही एकदा पुण्याला पोहोचले, याला घेणं देणे का तुम्ही मागच्या कोणत्या ट्रेन आले होते ते? पुढचा ऑप्शन तुमच्यासाठी खुला आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पाठीमागचा. कळतंय का? तुम्ही ज्यावेळेस बुकचं सिलेक्शन करताय 6 पुस्तकामधून ज्यावेळेस बुकचं सिलेक्शन करताय त्यावेळेस तुम्हाला 6 पैकी कोणतं तरी एक घ्यायचंय ना पुस्तक. लक्षात येते का? इथं काय होतंय? इथं तुम्हाला पुण्याला जाण्यासाठी 3 मार्ग आहेत, मुंबईला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. तुम्ही इथपर्यंत येणार कोणत्याही मार्गाने, इथून पुढे जाणार कोणत्याही मार्गाने. अशा पद्धतीची ज्यावेळेस सिच्युएशन असते त्यावेळेस तुम्ही काय करताय? दोघांचं मल्टिप्लिकेशन करतायत आणि वेगवेगळे मेथड्स तुम्ही शोधतायत डिफरंट, की बाबा औरंगाबादहून मुंबईला जाण्याचे किती पॉसिबल वेज असू शकतात. कळते? याच्यात मी पहिले सांगितलेलं होतं मोबाईल सायलेंट पाहिजे. आता माहित झालंय ना, करतात सायलेंट झाला.
त्याच्यात ठेव बॅग मध्ये. लक्ष दे. फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ ऍडिशन मल्टिप्लिकेशनचा लोड घ्यायची गरज नाही. तुमची जी पहिली एक्सरसाइज आहे ती पूर्ण ह्याचाच वापर करून सोडवलेली. पण हेच जे पहिले एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल ह्या प्रिन्सिपलचा तुम्ही वापर करून सोडवताय त्याच्यामध्ये खूप लांब लचक प्रोसेस करत बसवलाय. मग तुम्हाला सरळ सरळ परमिटेशन आणि कॉम्बिनेशन जर आले तर तेच एक्झाम्पल तुम्ही दानकच सोडू शकतात लगेच. मग परमिटेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस परमिटेशन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कशाचा वापर होतो, फॅक्टोरियल नोटेशन कसं वापरलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या. बरं, परमिटेशन म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर अरेंजमेंट असते. अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स, नंबर्स वगैरे वगैरे, ज्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ प्लेसिंग ऑब्जेक्ट ॲट पोझिशन इज इम्पॉर्टंट. कळतंय का काय म्हणतोय मी? अरेंजमेंट. अरेंजमेंट म्हणजे मांडणी. अरेंजमेंट इन वन लाईन. अरेंजमेंट म्हणजे काय? अरेंजमेंट इन स्ट्रेट लाईन किंवा सर्क्युलर पण असू शकते, पण सध्या आपण स्ट्रेट लाईन वाला परमिटेशन पाहतोय. एकाच लाईन मध्ये अरेंज करायचे. मला तुमच्या सगळ्यांचा फोटो काढायचा आहे. मी बेंचला बेंच जोडले, सगळ्यांना मला एका लाईन मध्ये बसवायचे. बरोबर आहे? सगळ्यांना एका लाईन मध्ये बसवायचे. किती जण आहेत तुम्ही? 3 आणि 6 4 10 3 13 जण. 13 जणांचा फोटोग्राफ घ्यायचा. 13 जणांना मला एका लाईनीत बसवायचं. किती डिफरंट अरेंजमेंट बनवू शकतात असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? किती डिफरंट अरेंजमेंट बनवू शकतात. आता अरेंजमेंट म्हणजे काय? तुमच्याजवळ 13 पोझिशन्स आहेत. समजून घ्या 1 पासून 13 पर्यंत आकडे लिहिले जातात. आता कोणताही विद्यार्थी कुठेही बसू शकतो समजा. तर 13 पोझिशन्स वरती 13 तुम्ही मुलं भरतायत आणि फोटो काढायचा आहे. तुमच्याकडे 13 डिफरंट पोझिशन्स आहेत. तर तुम्ही किती अरेंजमेंट बनवू शकतात जर असा प्रश्न विचारला तर याला कसं सॉल्व्ह करणार? याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की किती नाही जास्त होते. तर हा असा प्रश्न आहे की हा अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. करू शकतात पण याच्या पाठीमागचं लॉजिक समजणं आवश्यक आहे की हे नेमकं कसं केलं जातं. बरं, याच्यात आणखी एक गंमत आहे. हे जे 13 जण आहेत ना, म्हणजे 13 जागा आहे, बरोबर आहे. या 13 जागामध्ये समजा 13 जण आहेत, त्यांचा फोटोग्राफ घ्यायचा आहे. मग किती डिफरंट अरेंजमेंट होत आहेत हा विचार करतोय आपण, बरोबर आहे. काय रे कशाला काही बोलतो, शांत बस. 13 आपल्याला अरेंजमेंट करायचे, किती डिफरंट अरेंजमेंट होऊ शकतात. बर, म्हणजे पोझिशन, वेगवेगळ्या पोझिशन वरती कोणी कुठेही बसू शकते, बरोबर आहे. मला काय सांगायचं तू गेलं. NPR हे एक नोटेशन असतं जे आपण यूज करतो परमिटेशन मध्ये. याला काय म्हटलं जातं? याला काय म्हटलं जातं? परम्युटेशन. परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट्स. n ऑब्जेक्ट्स टेकन r at a time. NPR. आता हे लिहिलेलं कसं आहे? P म्हणजे परम्युटेशन, n इथं लिहायचं आणि r याच्या सफिक्स लिहायचं. कळते? याचा अर्थ काय असतो? टोटल n ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यातून r ऑब्जेक्ट घेतले आणि कोणते r ऑब्जेक्ट घेतले तर त्यांचे किती डिफरंट अरेंजमेंट बनवू शकतात. आता कोणते बी r ऑब्जेक्ट घेतले तर ते घेण्याचे बी पॉसिबिलिटीज लई आहेत आणि ते घेतल्यानंतर त्यांच्यातले अरेंजमेंट कसं सांगतो. 13 जण आहेत पण एका बेंचवर 4 जण बसतात. हा बेंच घेऊ, एका बेंचवर 5 जण बसतात, बरोबर आहे. एका बेंचवर 5 जण बसतात आणि मला काढायचा फोटो. आता बाकीच्यांना खाली बसून काढता येणार नाही, बेंचवरचाच फोटो पाहिजे. मग 13 जण तुम्ही कोणते बी 5 जण घेणार. मग ते 5 जण घेण्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन बनतील की नाही. बरं, कोणतं बी एक कॉम्बिनेशन घेतलं, समजा हे पहिले 5 जण उचलले त्यांचे आणि यांना बसवले एका बेंचवर एका लाईन मध्ये. आता त्या 5 जणांच्या आपापसामध्ये किती अरेंजमेंट होऊ शकतात हे एक डोकं लावावं लागेल. आणि हे जे 5 जणांचं कॉम्बिनेशन घेतलंय ह्याच्यातलं एक जरी बाजूला हटवलं, मातोळी वाढला त्याच्यामध्ये, तर परत डिफरंट कॉम्बिनेशन झालं, परत त्यांच्या पोझिशन. कळतंय का?
म्हणजे आपल्याजवळ एक 13 पोरं आणि आपल्याला फोटो काढण्यासाठी 5 पोरच आपण बसू शकतो. तर याला जर दाखवायचं झालं तर आपण कसं दाखवणार 13p5. याचा अर्थ काय झालं, त्या 13 पोट्यांची अरेंजमेंट फोटो काढण्यासाठीची, पण एका वेळेला 5च फोटो घेता येते. काय बोलतोय मी, 13 पोट्यांचा फोटो काढायचा आहे एका लाईन मध्ये बसून, पण एका टायमाला आपण किती घेऊ शकतो, 5च. 13चे 13 पोट्टे घेता आले तर 13p13. 13p14 लिहिता येईल का रे? 13 जण 14 जण घेता येतील का? नाही घेता येणार. 13p-1 घेता येईल का? नाही. 13p0 घेता येईल का? कोणालाच नाही घ्यायचं बाबा. काय आला काढू तू फोटो कुणाचा? शिकवलं आपला विषय संपला. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. नाही काढायचं मला कोणाचा फोटो. मध्ये बोलायचं 13p0 लिहू शकतात, 13p1 लिहू शकतात. असं करत 13p लिहू शकतात. तुमच्याजवळ टोटल जेवढे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सिलेक्ट केले जाऊ शकत नाहीत अरेंजमेंट साठी. मग NPR काय म्हणतं? NPR लिहिले मी. NPR इन जनरल काय म्हणतं? वी हॅव इन टोटल n objects and we are taking R at one time. मग R घेतले तुम्ही म्हणजे तुम्ही 5 पोरं निवडले फोटो काढण्यासाठी. आता ते 5 पोरं, मग कडेला कोण बसले, दोन्ही इकडून इकडून, मग मध्ये कोण आहे, मग एकदम मध्ये कोण आहे, मग त्या साईडला कोण आहे, असं अशा किती अरेंजमेंट होऊ शकतात ते फाइंड आउट करणं. मग आता हे तुम्ही हे 5 पोरं घेतले होते त्यांच्या तेवढे झाल्या, पुन्हा आणखी दुसरे 5 घेतले. दुसरे 5 म्हणजे एकदमच वेगळे घेतले का? एकदमच वेगळे घेतले का? लक्षात घ्या, एक जरी पोरगा त्या सिलेक्शन मध्ये बदललं तरी पण सगळे अरेंजमेंट डिफरंट होणार आहे. कळतंय का? एक जरी पोरगा बदललं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की 13p5 ह्या तुम्हाला 13 मुलांपैकी 5 मुलं घ्यायची, 13च्या 13 घ्यायचंच आहे. अरेंजमेंट तर 13 जणांची करायची, पण 5च जागेवर करायची. किती वेगवेगळे अरेंजमेंट होऊ शकतात? एकाच जागेवर करायची. किती अरेंजमेंट होऊ शकतात? सांग बरं, किती फोटो निघतील? खूप सारे. 13 जण आहेत, पण मला सगळ्यांचा सिंगलच फोटो काढायचा. किती अरेंजमेंट होतील? 13च होतील ना. 13 जण आहेत, 2-2 जणांचे फोटो घ्यायचे सोबत. 6.5. काही बोलत काय झालं? 6.5 नीट विचार करा. नाही रे, एका जणात 26 निघाले. त्याला काय बोलतोय? मूळ मुद्दा तुम्हाला कळतोय का? माझा सगळा प्रयत्न ह्याच्यावर आहे पहिले की तुम्हाला NPR चा अर्थ कळतोय का, कारण हे नोटेशन सतत वापरायचंय. ह्याच्यात कुठंच कन्फ्युजन नाही पाहिजे. NPR चा अर्थ काय आहे? आपल्या जो टोटल n ऑब्जेक्ट्स आहेत, n पोर आहेत, त्यातले 8 पोरं घ्यायचे. मग आपण समजा पर्टिक्युलर मध्ये 13 पोरं आहेत, तुम्ही त्यातले 5 जणांचा फोटो ऍट अ टाइम काढायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय असतो? 5 जागेवरती हा जो खाली नंबर लिहिलेला असतो तेवढ्या तुमच्याकडे ब्लँक स्पेसेस आहेत आणि तेवढ्या ब्लँक स्पेसेस मध्ये वरती लिहिलेल्यांची किती डिफरंट तुम्ही अरेंजमेंट करू शकता. बरोबर आहे? मग ह्या गुत्तीला सोडवण्यासाठी काय डोकं वापरण्यात आलं? वी हॅव टू अरेंज दीज 13 पीपल इन दीज 5 ब्लँक स्पेसेस. सो हाऊ मेनी डिफरंट वेज वी कॅन फिल अप देम. तर मला सांगा बर, याच्यामध्ये रिपिटिशन इज नॉट अलाउड. रिपिटिशन इज नॉट अलाउड. रिपिटिशन अलाउड आहे का याच्यात? रिपिटिशनचा अर्थ कळतो का? म्हणजे जेव्हा मला 5 पोटे घ्यायचे तर त्यात एकच पोटे डबल घेऊ शकतो का मी? त्याच्यामुळे मी फोटोचं उदाहरण घेतलं. लक्षात येते का? अशा पण प्रश्न येतात ज्याच्यात रिपिटिशन अलाउड आहे. असे पण प्रश्न येतात ज्याच्यात गतुडे बांधायचे. म्हणजे समजा 13 पैकी 10 जणांचा फोटो काढायचा, पण या 4 मुलींचे एक गटुडं बांधायचं आणि त्या 4 मुली एक सोबतच असायला पाहिजे फोटो काढताना. त्यांनाच उचलून दुसरीकडे ठेवायचं. 4 मुलींचं गटुडं ते उचलून दुसरीकडे ठेवायचं. कळतंय का? म्हणजे 10 जण आहेत,
1 2 3 4 5 6 मुलं आणि त्यांच्यामध्ये जे ब्लँक स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये ह्या 4च्या 4 उचलून ठेवायच्या, इकडे ठेवायच्या, अशा अरेंजमेंट बनते. कळतंय का तुम्हाला? हे प्रश्न आहेत असे मूर्खांनो, प्रश्न आहे की 3 जण सोबत घेतले फोटो काढताना, ते 3 सोबतच ठेवायचे, ते 3 एकच युनिट धरायचं. एक मुलगा किंवा एक मुलगी एक युनिट झालं ना, मग 4 जण जर सोबतच ठेवायचे तर 4 एकच युनिट झालं. म्हणून मी गठुडं बांधायचं, ते एकच समजायचं. राऊंड टेबल वरचं वेगळं परमिटेशन असते. टेबलवरती 20 जण जेवायला बसले, कोण कुठं बसल बाबा, एका पार्टी ठेवली आणि बोलीला मित्राला, सगळ्यांनी सर्क्युलर टेबलवरती बसले, किती डिफरंट अरेंजमेंट करू शकतात. ते वेगळं. स्ट्रेट लाईन मधलं परमिटेशन वेगळं, सर्क्युलर परमिटेशन वेगळं. सर्क्युलर परमिटेशन मध्ये तुम्हाला एक फिक्स्ड करावा लागतो माणूस, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही डिफरंट फोटोग्राफ्स पाहू शकता. म्हणजे सर्कल मध्ये कसं कळणार आहे, कळतंय का? ते सगळे घरी करून यायचं, लक्ष द्यायचं, लक्ष देते का? कळतंय? मग सध्या आपण सर्क्युलर परमिटेशन बघत नाही, सध्या आपण गठुडं बी बांधणं बघत नाही, सध्या आपण रिपिटेशन बी बघत नाही. आपली पहिलीच केस चालू आहे का नॉन रिपिटेशन वाले अरेंजमेंट. कळतंय? हा, मग आता मी काय करणार आहे, 13 जण 5 ब्लँक स्पेसेस मध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने भरता येतात. तर रिपिटेशन होतंय का नाही? मग आता तुम्ही मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा पहिली जागा किती वेगवेगळ्या पद्धतीने भरता येईल. इथं फोटोला बसवायचे, या 5 जागा आहेत तुमच्या फोटोला बसवण्याच्या. पहिल्या जागेवरती किती वेगवेगळ्या पद्धतीने पहिली जागा भरता येईल? 13 वेगवेगळ्या पद्धतीने. 13 वेज आहेत पहिली जागा भरायला. 13 पैकी कुणी बसू शकते. समजा एक जण बसला, समजा एक जण बसला, बसवलं सोम मातोळे. आता इथं सोम मातोळ्याचा प्रश्न आहे का? या जागा ज्या आहेत ह्या 13 वेगवेगळ्या पद्धतीने भरता येत होत्या, पण जेव्हा का तुम्ही एक भरला की त्याचा विषय संपला पुन्हा. मग आता ह्या जागा किती डिफरंट वेने भरता येतील? 12. इथं भरला एक नंतर, बरोबर आहे. त्या दोघांचा विषय संपला. 13 मधून किती जण गेले रे? कारण रिपिटेशन नाही आलं ना. आता ह्या जागेमध्ये भरायचे किती डिफरंट वेने भरता येईल? 11 डिफरंट वेज. किती जण झाले आता? काय ते 14 जण टोटल झाले. याला भरण्यासाठी 14 डिफरंट वेज. एक बसला, हा मूर्ख इथं बसला. पुढच्या याच्यामध्ये 13 डिफरंट वेज. हा पण इथं बसला, त्याच्यानंतर हे इथं बसलेले हसायचं नाही बस, एवढंच हसणं आलं. आता किती गेले रे? 3 गेले. किती उरले? 11. आता हा जो पुढचा डबा आहे किती डिफरंट वेने भरता येईल? 11 वेज. किती बसलं? बरोबर आहे. आता राहिला शेवटचा डब्बा. किती डिफरंट वेने भरता येईल? उरलेल्या 10 जणांपैकी एकाला इथं बसवायचे. समजा इथं बसला ओ नर. ठीक आहे. आता ही एक अरेंजमेंट केली फक्त. कळतंय का? म्हणजे मी तुम्हाला फक्त लिहून दाखवलं बाबा हा एक फोटोग्राफ निघू शकतो. पण गंमत बघा, जेव्हा तुम्ही पहिला डबा भरताय त्यावेळेस आता फक्त सोम मातोळ्याच्या जागी आणखी एक कोणतरी घ्या, श्रवण पेन्सिलवर घ्या. झाली ना सगळी डिफरंट अरेंजमेंट झाली, एक जण तरी बदलला. म्हणून किती डिफरंट अरेंजमेंट होत्या? तर 14 × 13 × 12 × 11 × 10. किती डिफरंट फोटोग्राफ निघतील? 14 × 13 × 12 × 11 × 10.
मग हे जे काही मल्टिप्लिकेशन तेवढे डिफरंट फोटोग्राफ्स डिफरंट फोटोग्राफ्स काय म्हणतायत तेवढे डिफरंट अरेंजमेंट्स असते कळते का तेवढे डिफरंट अरेंजमेंट्स असते लक्षात येते का मग हे जे आन्सर हे जे लिहिलेले तुम्ही हे कोणाचं उत्तर लिहिले 14 जणांपैकी 5 जण ऍट ए टाइम घेऊ शकतात तुम्ही अरेंजमेंट साठी तर दिस इज व्हाट दिस नंबर रिप्रेझेंट अरेंजमेंट ऑफ 14 पीपल टेकन 5 ऍट अ टाइम अरेंजमेंट ऑफ 14 पीपल 14 लोकांची अरेंजमेंट केली आता बऱ्याच जणांना असं वाटतं 14 लोकांची अरेंजमेंट कुठे केली आपण आपल्याकडे 5च जागा होत्या अरे येड्या 14तल्या 5 ऍट अ टाइम घेऊ शकतो पण अरेंज 14 जणांना केलं ना आपण त्याच्यात किती वेगवेगळ्या पद्धतीने केलं हो सर मग एनपीआर चा अर्थ काय सांगतात रे कुणाल एनपीआर चा अर्थ काय असतो परम्युटेशन टोटल नीट सांगायचं मी जसं सांगितलं तसं एनपीआर चा अर्थ एन म्हणजे काय एन म्हणजे टोटल जागा जे आपल्याकडे अवेलेबल एन म्हणजे टोटल लोक ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि आर म्हणजे ऍट अ टाइम किती घेणार तुम्ही तुमच्याजवळ किती ब्लँक स्पेसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही त्या एन जणांना भरणार आहे आणि भरायची पद्धत कशी पहिल्या याच्यात एन वेज दुसऱ्या याच्यात एन मायनस 1 वेज एक वे कमी होईल तिसऱ्या याच्यात एन मायनस 2 वेज चौथ्या याच्यात एन मायनस 4 वेज पाचव्या याच्यात एन मायनस 5 वेज मग जर मला एनपीआर लिहायचं असेल तर मला लिहिता येईल काय टाइम झाला रे 20 10 10 25 27 मग एनपीआर साठी कसं लिहिणार बघा बरं आता डायरेक्ट फॉर्म्युल्यावर चाललो होतो आपण आणि याच्यामध्ये नॉन रिपिटेशन मध्ये लिहिलं नॉन पहिला फॉर्म्युला तुमच्या समोर येत आहे जागेवर येत आहे नॉन रिपिटेशन एनपीआर म्हणजे काय एनपीआर म्हणजे काय अरेंजमेंट ARRANGEMENT arrangement of n objects taken are at a time. That is how many blank spaces are there? How many blank spaces are there? How many blank spaces are there? R. Here R is less than or equals to n. बरोबर लिहिले की R हा एक तर यांच्या बरोबरीचा असेल जास्त तर असू शकत नाही किंवा इक्वल असेल किंवा लेस दॅन असेल n ऑब्जेक्ट अरेंज करायचे R ब्लँक स्पेसेस मध्ये मग पहिली स्पेस n डिफरंट वेज n वेज त्याच्यानंतर एक कमी होणार n-1 त्याच्यानंतर n-2 मग किती सेल आहेत तुमच्याकडे 1 2 3 4 5 असं करत करत R मग पहिली जागा भरली n वेज न दुसरी जागा भरली n-1 न तिसरी भरली n-2 न चौथी भरली n-3 पाचवी भरली n-4 सांगा मला n minus n 0 पहिली जागा भरताय n वेज न दुसरी जागा भरताय n-1 वेज न हे काय आहेत रे ज्या ब्लँक स्पेसेस आहेत तुमच्याकडे त्याचे नंबर्स आहेत त्याच्याशी आणि ह्या जागा भरण्याशी ह्यांच्याशी काहीतरी रिलेशन आहे का पहा बरं काय रिलेशन आहे R-1 n-r इथं जो नंबर आहे त्याच्यापेक्षा एक कमी नंबर n मधून सबट्रॅक्ट होतोय n मायनस r-1 म्हणजे n मायनस r प्लस 1 मायनस अंदर मल्टीप्लाई करेंगे ना हाँ सर मग या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एनपीआर या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झालं रे मग एनपीआर म्हणजे काय भेटलं तुम्हाला
n into n minus 1 into n minus 2 असं करत n minus r plus 1. दिस इज व्हॉट NPR. पण हे दिसायला बी घाण दिसते, लक्षात ठेवायला बी घाण आहे. मग याला थोडंसं व्यवस्थित नाही लिहिता येणार का? मग जर मला n into n minus 1 आहे, n minus 2 आहे, तर मी जर याला 1 पर्यंत घेऊन गेलो, जाऊ शकतो ना घेऊन, तर काय होईल रे? n फॅक्टर n फॅक्टोरियल होईल ना, बरोबर आहे. मग याला मी असं लिहितो n into n minus 1 into n minus 2 n minus 3 n minus 4 असं करत 3 to 1. नाही याला पुढे करू ना आपण, याला पुढे एक्सटेंड करूया. n into n minus 1 into n minus 2 हे एवढं होतं ना आपल्याला, n minus r plus 1 होतं. याच्यातून एक कमी केलं काय भेटणार आहे मला? n minus r, बरोबर आहे, इंटू n minus r minus 1, बरोबर आहे, इंटू असं करत करत 3 to 1 होईल की नाही? मग हे आपण जास्तीचं काय घेतलं रे याच्यामध्ये? इथपर्यंतच ब्रॅकेट होता आपला NPR, म्हणजे इथून पुढचं पूर्ण जास्तीचं घेतलंय. त्याला कसं लिहिणार आपण? जसं त्याला डिवाइड करणार जास्तीचं घेतलं तर. मग n minus r minus 1 into n minus r minus 2 3 into 2 into 1. मग हे काय n पासून सुरुवात झाली 1 पर्यंत गेलो, म्हणजे वरचं काय n फॅक्टोरियल, वरचं काय झालं n फॅक्टोरियल. कळतंय का? ए जा घरी, तू जा घरी, तुला वहीवर काहीतरी लिहायचं, जा घरी. नाही का? मग लक्ष दे इकडं. n into n minus 1 into n minus 2 असं करत सगळ्या शेवटीपर्यंत गेलोत ना. n फॅक्टोरियल झालं नाही आहे, पाटील झालेत नाही. आणि हे काय n minus r पासून सुरुवात केलं पण 1 पर्यंत गेलो, म्हणजे हे झालं n minus r फॅक्टोरियल. म्हणजे NPR चा फॉर्म्युला किती सोप्या पद्धतीने तयार झाला. तुम्हाला NPR काढायचंय तर n चं फॅक्टोरियल वरती आणि n मधून r सबट्रॅक्ट करायचं, त्याचं फॅक्टोरियल खाली. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 6p3 काढायला सांगितलं, तुम्ही काय करणार? 6 फॅक्टोरियल वरती आणि खाली 6 minus 3 फॅक्टोरियल, म्हणजे काय झालं रे? 6 into 5 सॉरी 6 फॅक्टोरियल आपण 3 फॅक्टोरियल. याला सोडवताना कसं करणार? 6 5 4 into 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल. हे कॅन्सल झालं, आन्सर काय आलं? 6 5 4. म्हणजे 6 जण आहेत आणि त्यातले 3 जण घ्यायचे फोटो काढायला, तर 120 जे काय असेल तेवढे अरेंजमेंट बनतील. पर परम्युटेशन आपण हे पाहतोय, एक तर रिपीट नाही होणार आणि इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये काय? स्ट्रेट लाईन नॉन रिपिटेशन मध्ये कळतंय. मग NPR चा फॉर्म्युला काय भेटला? n फॅक्टोरियल आपण n minus r फॅक्टोरियल राहील लक्षात. NPR चा फॉर्म्युला राहील लक्षात. बरं, हे जे फाइंड आउट केलं, हे करण्यासाठी जे केलं ना, याच्यावरून एक सिंपल गोष्ट लक्षात येते. हा फॉर्म्युला पण कॅल्क्युलेशन करताना ह्याच्यानंतर आपण वापरणार नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणार. कसं माहिती का? तुम्हाला 6p3 काढायचे तर 6 ला इथे जेवढा नंबर दिलाय तेवढ्या वेळेस पाठीमागे घेऊन जायचं. बघा 1 2 3 वेळेस पाठीमागे गेले. 6 into 5 into 5 4. समजा तुम्ही 7p2 काढताय तर काय लिहिणार आन्सर? 7 into 6 काय into 5 काय सांग? काय सांगितलं कळलं का? 7p2 लिहिणं म्हणजे 7 ला फक्त 2 वेळेस मागे घेऊन जाणार, खाली जेवढा नंतर. समजा 9p7 लिहायचंय, याचा अर्थ काय झाला? 9 8 7 6 5 4 1 2 3 4 5 6 7. कळतंय का? करून पहा तुम्ही. जर फॉर्म्युला टाकलं तर 9 फॅक्टोरियल आपण 2 फॅक्टोरियल, याच्यानंतर 2 फॅक्टोरियल असतं ना, डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल, कॅन्सल होतं आणि हेच उरतं की नाही. कळतंय का? म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळेस असं सांगतील, समजा 15p4 फाइंड आउट करायला सांगितलं, तुम्ही काय करणार?
15 into 14 into 13 into 12 खत्म 1 2 3 4 इथं काय 4 वेळेस मागे घे. मग कॅल्क्युलेशन करताना हा फॉर्म्युला ऍक्च्युअल डेफिनेशन ही आणि त्याच्याही पेक्षा ऍक्च्युअल ही आणि आली कशी अशी राहील लक्षात. मग परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट्स ह्याला घरी गेल्यानंतर 1000 वेळेस म्हणायचं. NPR म्हणजे काय ह्या नावातच सगळं लपलेलं आहे कॉन्सेप्ट. NPR म्हणजे काय परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट्स टेकन r ऍट अ टाइम. परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट टेकन r ऍट अ टाइम म्हणजे काय r ब्लँक स्पेसेस आहेत n जण त्याच्यात भरायचे. किती वेगवेगळ्या पद्धतीने भरता येतील तर n फॅक्टोरियल आपण n r फॅक्टोरियल इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने भरता येईल. राहील लक्षात. लिहून घ्या. उद्या भेटू.